मतदारसंघातील पाणंद रस्त्यांच्या कामांना गती द्या, आमदार राजू खरे यांचं प्रशासनाला निर्देश. आमदार राजू खरे यांनी घेतला मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा आढावा, कामांना गती देण्याचे प्रशासनाला निर्देश. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत मंजूर झालेली कामं अधिक गतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा सूचना आमदार राजू खरे यांनी प्रशासनाला दिल्यात. 15 मे 2025 रोजी मोहोळ तहसील कार्यालय इथं या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कामांचा सविस्तर आढावा आणि चर्चा. बैठकीदरम्यान आमदार राजू खरे यांनी मतदारसंघातील मंजूर पाणंद रस्त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली. ही कामं सध्या कोणत्या टप्प्यावर आहेत, अंमलबजावणीमध्ये कोणत्या तांत्रिक किंवा स्थानिक अडचणी येत आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. रस्ते दर्जेदार व्हावेत आणि ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत येतील यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांची सोय हीच प्राथमिकता. आमदार खरे यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारात नेण्यासाठी आणि शेतात ये जा करण्यासाठी पाणंद रस्ते हे जीवनवाहिनीसारखे आहे. या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनानं येणाऱ्या अडचणी त्वरित सोडवून कामांना वेग द्यावा. बैठकीस उपस्थित मान्यवर व अधिकारी या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सचिन इतापे, उपविभागीय अधिकारी पंढरपूर, सचिन मुळीक, तहसीलदार मोहोळ, जाधव, गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ, अविचल महाडी, गटविकास अधिकारी पंचायत समिती उत्तर सोलापूर, श्री बाबासाहेब पाटील, प्रकाश कांबळे, सूर्यकांत मोरे, हर्षद बिगडे, रामचंद्र माळी, योगेश घोडके, किशोर साळुंखे, सुनील खेडेकर, श्रीकांत गायकवाड, आनंद नाझरे, अजित जगताप आणि संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण विकासासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास आमदार राजू खरे यांनी यावेळी व्यक्त केला.